आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मार्च 2024 या महिन्यासाठी कर्क राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे। कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपण आपल्या प्रकृतीला सांभाळायला हवं। दुखापतींचा महिना दिसून येतो। बारीक सारीक सतत काही ना काही कटकट म्हणजे शारीरिक चालू राहील असं दिसतंय। त्यामुळे दुखापतींपासून आपण थोडं स्वतःला काळजी घ्यावी आणि आपण शक्यतो अशा गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्याकडे प्रयत्न करा। आपली जुनी देणी जी आहेत म्हणजे येणं जे आहे जुनं येणं ते या महिन्यात वसुली करायला लागेल आपल्याला। म्हणजे समोरून प्रॉमिस झालं असेल की आम्ही अमुक महिन्यात देऊ, तो महिना उलटून 2 महिने झाले तरी त्यांच्याकडून काही विचारणा होत नाही आहे। मग अशा वेळी आता तुम्हाला पाठपुरावा करायला हवा आणि तो पाठपुरावा तुम्ही या महिन्यात करा, म्हणजे काही जुनी येणी वसूल होतील। नाहीतर ते नंतर करून त्याला मुहूर्तच लाभणार नाही। जोपर्यंत तुम्ही मागणार नाही तोपर्यंत ते मिळणार नाही। म्हणून तुम्ही जरा जुन्या येण्यासाठी पाठपुरावा करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कोर्टामध्ये काही आपली जर कामं रेंगाळलेली असतील तर त्याला थोडा पुश करायचा प्रयत्न करा। म्हणजे काही गोष्टी अशा असतात की तुम्ही इंटरेस्ट घेऊन त्याचा पाठपुरावा करावा लागतो, तशीच काही परिस्थिती या महिन्यात दिसून येते। तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केलात तर तुम्हाला कोर्टाची कामंसुद्धा झालेली दिसतील आणि त्यामधून कोणाला काही नुकसान होणार नाही। कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये व्यवसायामध्ये किंवा आपल्या कामामध्ये थोडंसं नुकसान होण्याची संभावना दिसून येते। त्यात आपण सजगता न ठेवली म्हणजे वेळच्या वेळी गोष्टी केल्या नाहीत तर त्याचा हा परिणाम होणार आहे। म्हणून जे व्यवसाय करणारे लोक आहेत, लघुउद्योग करणारे व्यक्ती आहेत, त्यांनी वेळ पाळण्याकडे जास्त बळ द्या। वेळ जर पाळली नाही तर आर्थिक नुकसान तुमचं या महिन्यात होऊ शकतं। म्हणजे काय, वेळेवर काही गोष्ट तुम्ही वेळच्या वेळी कस्टमरला किंवा क्लायंटला देऊ शकला नाहीत तर त्यांनी पैसे कापले किंवा अन्य काही डिडक्शन करून घेतलं, अशा काही गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल। तर शक्यतो सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा, असा सल्ला मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। उद्योगधंदा हा जो आहे या महिन्यामध्ये साधारण कर्क राशींच्या व्यक्तींचा हा जो महिना आहे तो साधारण बेतसबात राहील। म्हणजे काही गोष्टी फक्त पुढे पुढे जात आहेत असं दिसेल पण प्रत्यक्षात त्या स्पीडने जात नसतील, त्याला अन्य काहीतरी अडथळे असतील तर ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। कारण समोरच्या माणसाचं आश्वासन मिळालं की आपण सुखावतो आणि आपण थोडे रिलॅक्स होतो, पण नेमकी हीच चूक तुम्हाला या महिन्यात होऊ शकते। तर यासाठी जास्त जरा विचार करा आणि या गोष्टी टाळण्याकडे प्रयत्न करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुमचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न थोडंसं चांगल्या पद्धतीने असेल। म्हणजे जुनं येणं जे आहे ते मी सांगितलं मागे लागल्यावर वसूल होईल आणि ते आलेलं द्रव्य जे आहे ते आपलं पूर्वीचं मिळालं म्हणून एक आनंद असतो। कारण आपण कधीकधी आशा सोडतो की हे लेट झालेले पैसे हे मिळतील की नाही सांगू शकत नाही, पण ते मिळाले की आपल्याला तितकाच आनंद होतो। तशीच परिस्थिती या महिन्यात तुमची होईल। जुनं येणं वसूल होईल आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं कुटुंब जे आहे ते कुटुंब वृद्ध लोक यांच्याशी विशेष वाद होतील असं मला दिसतंय। कारण काही वेळेला वृद्धत्व हट्टाने थोड्याशा काही गोष्टी सांगू इच्छितात वृद्ध माणसं, तर थोडा हट्ट पुरवावा लागेल, नाही तर वादविवाद ते टोकाला जाऊ शकतात, अबोला धरू शकता, अशा काहीतरी गोष्टी होतील। म्हणून वृद्ध लोकांशी वादविवाद टाळा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन।
म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं तिथल्या तिथे निराकरण करून ठेवा, ते पेंडिंग ठेवू नका, नाहीतर ते तुम्हाला त्रासदायक होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. शिक्षण क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांना या महिन्यामध्ये प्रगती चांगली दिसून येते. म्हणजे स्वतः अभ्यास करणे आणि आपण अभ्यास करत असताना आपल्या बरोबरीत ज्या लोकांना घेऊन जाणे किंवा त्यांनाही काही अडलं असेल तर त्यासाठीही आपल्याला समजलेलं आहे ते मार्गदर्शन करणे, अशी स्थिती, परिस्थिती, ग्रहपरिस्थिती तुमची दिसून येत आहे. म्हणजे दुसऱ्यांना मदत करणार आणि तुम्ही स्वतःसुद्धा अभ्यासात चांगली प्रगती करणार असंच मला या ठिकाणी दिसून येत आहे. उत्तरार्धामध्ये थोडं डिस्ट्रॅक्ट होण्याची शक्यता आहे, पण त्याच्यावर सुद्धा आपण जर काही उपाय केला तर तुम्हाला ही जी काही डिस्ट्रॅक्शन आहे त्याचा वाईट अनुभव येणार नाही. कर्क राशी ज्या व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण क्षेत्रातली जी मुलं आहेत, जी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा रेग्युलर शिक्षण घेत आहेत, त्यांना या महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये अभ्यास करण्यामध्ये थोडा त्रास दिसून येतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन न होणे, चित्त विचलित होणे किंवा काहीतरी कारणाने अभ्यासात ब्रेक येणे अशा गोष्टी दिसून येतात. त्या गोष्टी शक्यतो टाळणं आपल्या हातात असतं, म्हणून तुम्हीच या गोष्टी टाळायच्यात आणि आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला याचा त्रास होणार नाही. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घरगुती वातावरण जे आहे ते चांगलं राहील. पतीपत्नीमधील संवाद, मुलांशी असणारा संवाद हे सगळं चांगल्या परिस्थितीत आहे, चांगल्या लेवलला आहे असं मला या ठिकाणी सांगायला आवडेल. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे तुम्ही स्वतः कोणाशी शत्रुत्व करू नका. म्हणजे कधीकधी आपल्याला अशा गोष्टी पटत नाहीत, विशेषतः सोसायटीत राहणारे लोक किंवा जिथे समूहाने काम करणारे लोक, त्यांना काही वेळी अशा गोष्टी पटत नाहीत. पण समूहात काम करत असताना काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं बरं, तरच तुम्हाला त्यात समाधान आहे. तसं काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा या महिन्यात आणि आपलं पावलं जी आहेत, आपली पावलं पुढे टाका, ते तिथल्या तिथे ठेवू नका. आणि हे जर आपण काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकलात तरच हे शक्य होणार. म्हणून हे लवकर आत्मसात करा असंच मला या ठिकाणी सांगायचं. उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यामध्ये असं दिसून येत आहे की आपल्या कामामध्ये संपत्ती आपल्याला मिळते योग्य प्रकारे, पण आत्मसमाधान जे आहे त्या आत्मसमाधानामध्ये थोडी गडबड दिसून येते. पण तुम्ही स्वतःचं जीवन जे आहे ते अशा एका चॅनलमधून न्या की जेणेकरून तुम्हाला अशा काही पीडा होणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतः या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर ओम नमः शिवाय या महिन्याचं 108 जप करा. त्यामुळे अशा ज्या छोट्या मोठ्या पीडा ज्या आहेत त्या दूर होतील असं मला या ठिकाणी कर्क राशीच्या व्यक्तींना सांगायचं आहे. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.